झी24 तास एक पाऊल पुढे। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट आहेत। अनिलजी, कसं बघता तुम्ही याच्याकडे आणि सरकारला काय आवाहन कराल जेणेकरून आनंदवन सारख्या सामाजिक संस्थांवर हा जो आर्थिक बोजा पडणार आहे तो जेणेकरून कमी होईल? म्हणजे आता आनंदवन सारखी संस्था हे एक आपलं वैभव आहे, देशाचं वैभव आहे आणि त्यांना असे सबसिडाईज दिलं तर जास्त बरं होईल असं मला वाटतं। कुठल्याही अशा सार्वजनिक संस्था चालवणं किती जिकिरीचं आहे हे मी स्वतः आमच्या मुक्तांगणवरनं जाणतो मी, त्यामुळे असा रिलीफ मिळावा अशी माझी इच्छा आहे। अनिलजी, मंगळवारी झी24 तासनं सगळ्यात आधी याबाबतची बातमी दाखवली होती की कशा पद्धतीनं 50 लाखांचा जादा बोजा सहन करावा लागणार आहे आनंदवनला, तरी सुद्धा सरकार अजूनही जागं झालं नाही। इतर माध्यमांनी सुद्धा ही बातमी दाखवलेली आहे, पण अजूनही सरकारकडून काहीही सांगण्यात आलेले नाही किंवा कुठलाही पर्याय सुद्धा सुचवण्यात आलेला नाहीये। म्हणजे सरकारने आता या बाबतीत सेन्सिटिव्हिटी दाखवली पाहिजे असं मला वाटतं की ते मला हे मान्य आहे की अशा तऱ्हेचा अपवाद करायचा असेल तर त्यांना ती एक प्रोसिजर करावी लागेल, पण निदान आम्ही अशी प्रोसिजर करत आहोत अशी आमची इच्छा आहे असं तरी म्हणावं ना। तेही नाही म्हणत, काय म्हणावं याला। एकीकडे सरकारकडून अशा प्रकल्पांचं कौतुक केलं जातं नेहमी, पण आता अजूनही सरकार गप्प आहे। ज्या कंत्राटांच्या बाबतीत सरकार सतत तत्परतेने काम करत असतं, इथे मात्र अजून काहीच करताना दिसत नाहीये सरकार। ही एक प्रकारची एक सेन्सिटिव्हिटी कमी असल्याचं लक्षण आहे मला वाटतं। एक संवेदनाशीलता कमी असेल तर असं होऊ शकतं। त्यामुळे हा जो एक आनंदवनासारख्या याच्यावर जो असा एका बोजा पडणं, म्हणजे आता त्यांना लोक देणग्या देतात आणि त्याच्यावरच त्यांचं चालतं ना, तर ते आता देणगीदारांनी देणग्या तरी यासाठी का म्हणून द्यायच्या? या गॅसच्या वाढीव बाजारपेठेप्रमाणे वर खाली होणार। आता आपण सगळ्या जगाच्या अशी जोडले गेलेलो आहोत, पण तरीही काही संस्था त्याच्यामधनं आपण वगळूयात का? काही तऱ्हेच्या संस्था वगळूयात का? याचा ते गैरवापर तर करत नाही, ते चांगला वापर करतायत तसं तुम्हीच म्हणताय। तर मग असं का नको असं मला वाटतं। अनिलजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर सुद्धा आहेत। सदाशिवजी, एकीकडे सरकार अशा प्रकल्पांचं कौतुक करतं, पण जे धोरण आहे सरकारचं त्यामुळे मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे आनंदवनला। तुम्ही तुमच्या माध्यमातून सरकारला कसं आवाहन कराल? नाही, आता सरकारने म्हणजे हा जो डिसिजन आहे हा केंद्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकारने हा डिसिजन घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी आपलं राज्य सरकार करत आहे। पण राज्य सरकार केंद्र सरकारला सांगू शकतं की या ठिकाणी जवळजवळ किती वर्षापासून त्या आनंदवनामध्ये काम चालू आहे आणि किती मोठं सामाजिक काम चालू आहे, आणि माझ्या मते केंद्र सरकारला सुद्धा याची कल्पना आहे। तेव्हा केंद्रही तातडीनं याच्या बाबतीत सहानुभूतीने विचार करील अशी मला खात्री वाटते। सदाशिवजी, पण मंगळवारी झी24 तासने याबाबतची बातमी दाखवली होती, त्यानंतर इतर माध्यमांनी सुद्धा दखल घेतली, पण अजूनही सरकार याबाबत काहीच बोलत नाहीये। तरी सुद्धा म्हणजे तुम्हाला अशी आशा वाटते की सरकार या बाबतीत मदत करेल किंवा काहीतरी पर्याय सुचवेल? मला खात्री वाटते सरकार नक्की मदत करेल, कारण आनंदवन हे भारतातली फार मोठी संस्था आहे आणि कुष्ठरोग्यांसाठी बाबासाहेब आमट्यांनी जे काम केलेलं आहे ते या जगात फार लक्षणीय असं म्हणजे काम आहे आणि फार मोठं काम आहे। आणि या अशा भारतातल्या एका अभिमान वाटणाऱ्या संस्थेबद्दल सरकार इतका अमानुषपणे नक्कीच वागणार नाही। फक्त त्याला जे कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करणं आवश्यक आहे। कोणीतरी त्यांना सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये जाऊन हे सांगितलं पाहिजे। अनेक केंद्रातले मंत्री आनंदवनात येतात, ते पाहतात आणि त्यांना पूर्ण कल्पना आहे, आणि जर झालं नाही तर महाराष्ट्रात फार मोठं आंदोलन उभं राहू शकतं त्याविषयी आणि सरकारला माघार घ्यावी लागू शकते। अशी नामुष्की सरकार आपल्यावर येऊ देणार नाही अशी मला आशा वाटते। झी24 तास एक पाऊल पुढे।